मित्र हो, तुमची माझी भेट अनेक वेळा झालेली आहे. मी रोज इथे येतो तेव्हा तुमचं अतिशय छान काहीतरी चाललेलं असतं. कधी प्रार्थना म्हणत असता, कधी प्रवचन ऐकत असता आणि कधी खेळत असता. आणि तुम्ही इतक्या सुंदर जागेवर आलेला आहात की तुम्हाला अंदाज पण नाही ही जागा काय आहे. चामर लेणी म्हणतो आपण याला, बरोबर आहे. चामर नावाचा एक महान तपस्वी होता आणि त्यांनी सगळं जीवन तपश्चर्या करण्यामध्ये खर्च केलं. नवीन नवीन तत्वज्ञानाचा शोध लावला त्याने. भगवान महावीराचं तत्वज्ञान सगळ्या जगाला सांगितलं इथून. आणि त्या काळामध्ये जैन धर्म जेव्हा अडचणीमध्ये होता, त्या धर्मावर अन्य धर्मीय लोक हल्ले करत होते, हिंदू, मोगल. त्या काळामध्ये धर्म टिकवून ठेवणं, धर्माचं तत्वज्ञान टिकवून ठेवणं आणि ते तुमच्यापर्यंत यावं याच्यासाठी प्रयत्न करणारा एक त्यागी महापुरुष म्हणजे चामर लेणी या नावाने ओळखली जाणार ही जागा आहे. तिथे तुम्ही आलेला आहात. मी इथे 35 वर्षापासून येतो. मी नाशिकमध्येच असतो. माझं मूळ गाव कर्नाटकात आहे. माझं जन्मगाव महाराष्ट्रात आहे, कोल्हापूर जिल्हा. आणि मी इथे सकाळ पेपर माहिती आहे तुम्हाला, सकाळ पेपरचा मी ग्रुप एडिटर होतो सगळ्या देशाचा. TV, पेपर, मॅगझिन. आणि मी तुमच्यासारखाच हॉस्टेलमध्ये जगत आलेलो आहे. मी 20 वर्षे हॉस्टेलमध्ये होतो, 20 वर्षे. आणि माझं 7वी ते 10वी शिक्षण जैन समाजाने केलेलं आहे. बेळगाव जिल्ह्यात शिरगुप्पे, तिथे अथणे, शिरगुप्पे, कागवाड वगैरे गाव आहेत ना, तिथे जैन समाजाने माझं शिक्षण केलं. हे मी का सांगतो आहे की तुमच्यात आणि माझ्यात एक नातं आहे. चांगल्या विचारांचं, चांगल्या संस्काराचं एक नातं तुमच्या आणि माझ्यात आहे. आणि मला माझ्या आयुष्यामध्ये अशी संधी मिळाली की 1983 ते 85 ही 3 वर्षे त्यावेळेला जैन समाजाचे जे सगळ्यात श्रेष्ठ साधू होते, विद्यानंद महाराज, ते नंतर दिल्लीत गेले. तिथेच त्याने आपली जीवनयात्रा संपवली. ते साधू असूनही त्याने मला मुलासारखं जपलं होतं. आणि त्यांच्या आयुष्यातला मी एकमेव पोरगा असा होतो की मी रोज बाहुबलीला जायचो. रोज 8 तास मी त्यांच्या खोलीत बसून ते काय बोलतात त्यांच्याशी प्रश्नोत्तर करायचो, काय पण विचारायचो त्यांना. आणि तिथे मी हा सगळा जैन धर्म समजावून घेतला. ते दिल्लीला गेल्यानंतर सुद्धा मी त्यांना भेटायला जात होतो. तुमचं श्रावण बेळगोळ जे आहे कर्नाटकातलं, तिथे उद्घाटनाला इंदिरा गांधी आल्या होत्या आणि त्या या महाराजांच्या सांगण्यावरून आल्या होत्या. तर आपण इथे जेव्हा आलेलो आहोत तेव्हा आपल्यावर पहिली जबाबदारी काय आहे हे समजून घ्या. आपण इथे आलो हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी. मी पण 20 वर्ष हॉस्टेलमध्ये राहतो. आपण शिकण्यासाठी आलो आणि आपल्या लक्षात 24 तास एक गोष्ट पाहिजे की आपण शिकण्यासाठी आलो. आता पहिला प्रश्न तुम्ही मला पण विचारा आणि स्वतःला पण विचारा, का शिकायचं असतं? न शिकलेले पण लोक आहेत या जगात आणि शिकलेले पण लोक आहेत की नाही आहेत? आमच्या घरात तर शाळेत गेलेला पहिला मुलगा मी होतो. संपूर्ण आमच्या खानदानामध्ये कुणी शाळेतच गेलं नव्हतं. जे शिकले नाहीत ते गुलामासारखे जगले. त्यांना कळायचंच नाही जग काय, माणूस काय, समाज काय, ज्ञान काय. माझ्या वडिलांच्यापर्यंत, माझे वडील पण शाळेत गेले होते. मी बघत होतो न शिकल्यावर काय तोटा होतो. म्हणून मी शाळा सोडली नाही. आणि तुम्ही आयुष्यामध्ये आपण गरीब आहोत, आपली परिस्थिती वाईट आहे, हे कधी डोक्यात विचार आणू नका. कारण ज्ञान ही अशी गोष्ट आहे
की तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात ह्याच्याशी त्याचा काही संबंध नाही. ज्याच्याकडे घेण्याची ताकद आहे तो घेत राहतो, ज्याची इच्छा आहे तो घेत राहतो आणि स्वतःला तो डेव्हलप करत जातो. त्यामुळे आपल्या डोक्यात असा विचार येऊ नये मी खूप गरीब आहे, मी इकडून आलो, मी तिकडून आलो. पहिल्यांदा तुम्ही ठरवायला पाहिजे की शिकतात का लोक, माणूस शिकतो का? एवढे जीव पृथ्वीच्या पाठीवर आहेत, मुंगीपासून डायनासोरपर्यंत. माणूसच फक्त शाळेत जातो, बरोबर आहे. बाकी जनावरांची काही शाळा असत नाही. ते नैसर्गिकरित्या जसं निसर्ग समजून घ्यायचं ते घेतात. माणसाला शिकावं असं का वाटलं? काहीतरी घडलं असेल की नसेल? अरे हो, तरी म्हणायला शिकलं पाहिजे ना. मी काय भाषण नाही करत, मला भाषण नाही येत. आपण चर्चा करतोय, गप्पा मारतोय, आपण टेन्शन घ्यायचं नाही ऐकताना. कुणीतरी एक मोठा आलेला आहे असं नाही समजायचं. मी तुमच्या आजोबासारखा आहे वयाने, बरोबर आहे. त्यामुळे आजोबाशी मुले किती छान बोलतात, किती प्रेमाने बोलतात, किती जवळीकेनं बोलतात, किती भारी नातं असतं ते. वडील आणि मुलापेक्षा आजोबाने नातू भारी असतं नातं. असं काहीतरी घडलं असेल की माणसाला शिकावं असं वाटलं असेल, बरोबर आहे. मग ते काय घडलं होतं? तुम्हाला माहिती आहे की आपण 1 लाख 2 लाख वर्षे 4 पायाने चालत होतो, जनावरांसारखं, बरोबर आहे. शाळेत शिकवलं तुम्हाला. अनेक वर्षे 4 पायाने चालत होतो. 4 पायाने चालताना एक गंमत होते. उभा राहून जेवढं लांबचं तुम्हाला दिसतं तेवढं 4 पायावरून दिसत नाही, बरोबर आहे. तुम्ही कधीतरी खोलीत प्रयोग करून बघा ना. हे आपले 2 पायच आहेत, ज्याला आपण हात म्हणतो. पूर्वी हे पायच होते. 4 पायावर जेव्हा माणूस उभा राहतो तेव्हा त्याला खूप कमी अंतरावरचं दिसतं. आणि माणसाला ते जास्त कमी दिसायचं. त्याच्यामुळं आपल्यावर हल्ला कोण करणार आहे, कोण वाघ कुठून येतो का, हिंस्र प्राणी कुठून येतात का, हे शोधण्यासाठी माणूस 2 पावलं पुढे गेला की अशी मान वर करायचा. आणि कितीतरी हजारो वर्ष अशी मान करत 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 एकदम तो हे 2 पाय मोकळे झाले आणि तो 2 पायावर उभा राहिला. पहिला प्राणी पृथ्वीवरचा जो 4 पायावरून 2 पायावर उभा राहिला. आणि अशी नजर टाकली तर अरे त्याला इतकं सुंदर दिसायला लागलं. जे 4 पायाने दिसत नव्हतं, सगळं आकाश दिसायला लागलं, सगळी जंगलं दिसायला लागली, सगळे समुद्र दिसायला लागले, सगळे पक्षी दिसायला लागले. आणि एकदम तो टाळ्या वाजवायला लागला. बोलता येत नव्हतं त्याला. बॉडी लँग्वेज. माणसाला बोलायला किती वर्षापूर्वी आले? खूप उशीर आले, खूप उशिरा. तो 2 पायावर उभा राहिला आणि मग हळूहळू तो स्वतःच्या मनातले विचार व्यक्त करण्यासाठी शरीराने बोलायला लागला. मग त्याने वाढलेली नखं घेऊन गुहेत चित्र काढून बोलायला लागला. माणसाची पहिली भाषा कोणती? चित्र. सगळ्या गुहेमध्ये चित्र आहेत. कुठे पण जा तुम्ही. ज्या वेळेला अक्षरं जन्माला आली नव्हती त्यावेळेला माणसाने चित्र काढून आपल्या मनातलं सगळं सांगितलेलं आहे. अक्षरं जन्माला आली नव्हती. तो जेव्हा 2 पायावर उभा राहिला तेव्हा त्याच्या मनामध्ये पहिला प्रश्न आला की हे सगळं प्रचंड विश्व आहे. पाऊस आहे, ऊन आहे, वारा आहे, एवढी नक्षत्र आहेत, एवढे ग्रह आहेत, एवढा मोठा समुद्र आहे, अंधार आहे, उजेड आहे, पक्षी चिवचिव करतात. ह्या सगळ्यांच्या मध्ये मी कोण आहे? हा पहिला प्रश्न त्याच्या मनात आला. हू एम आय? मैं कौन हूं? मैं आया कहां से? मैं ऐसा क्यों? और ये निसर्ग ऐसा क्यों? मी कोण आहे? हा माणसाने पहिला विचारलेला प्रश्न म्हणजे त्याच्या ज्ञानाची सुरुवात. हे काय आहे निसर्ग? रात्री अंधार का होतो? दिवसा उजेड का येतो? समुद्राच्या लाटा आदळतात कशा? हे पक्षी आवाज कसा काढतात? ही झाडाला फळं कशी लागतात? आणि विशेष म्हणजे माणूस मरतो का? हे प्रश्न विचारत चालला तो माणूस स्वतःला.
आणि त्या प्रश्नांची उत्तरं पण शोधत चालला. जगातल्या प्रत्येक ज्ञानाचा जन्म हा कुठे होतो? तो शाळेत नाही होत, तो घरात पण नाही होत. कोणत्या ना कोणत्या प्रश्नातून कोणतं ना कोणतं तरी ज्ञान जन्माला येतं. त्यामुळे तो मुलगा खूप हुशार असतो की ज्याच्या मनामध्ये प्रश्न खूप असतात आणि तो प्रश्नाचे उत्तर शोधत शोधत तो ज्ञानी होतो. माणसाचा हा सगळा प्रवास हे असं का, ते तसं का, इतके प्रश्न घेऊन तो जगतो आहे आणि त्या प्रश्नाच्या उत्तरातून ज्ञानाचं जग तयार होतं. आणि हा प्रश्न गाढव नाही विचारत, कुत्रा नाही विचारत, कारण त्यांना कळत नाही. निसर्गाने जसं ठेवलं तसं ते जगतात. बरोबर आहे. आणि माणूस स्वतःला चांगलं जगण्यासाठी निसर्गाच्या विरोधामध्ये जाऊन तो स्वतःचं रक्षण करत असतो. तो निसर्गातून बाहेर पडला ना, 4 पायाने चालत होता तेव्हा निसर्गामध्ये, आणि 2 पायाने चालायला लागला तेव्हा तो निसर्गाच्या बाहेर. छोटे छोटे जीव जेवढे निसर्गाशी मैत्री करतात, निसर्ग डायजेस्ट करतात, पचवतात, तेवढं माणसाला करता येत नाही. कारण निसर्गातून बाहेर पडल्यामुळं तो शारीरिकदृष्ट्या दुबळा झाला आणि ज्ञानाच्या दृष्टीने एकदम महान झाला. थोडं जरी ऊन पडलं तरी तुम्हाला पंखा चालू करावा लागतो. का बरं? तुम्ही ऊन सहन नाही करू शकत? मुंगी ऊन सहन करू शकते? किती छोटा जीव आहे, किती पण टेम्परेचर येऊ दे, 40 येऊ नाहीतर 45 येऊ, ती कशी सहन करते? आणि आपल्याला काय होतं? कारण मुंगी निसर्ग पचवण्यासाठी ताकदवान आहे आणि आपण दुबळे आहोत. बाकी सगळे जीव माणूस वगळता निसर्ग जसा आहे तसा स्वीकारतात. माणूस प्रोसेसिंग करतो. तुम्ही बघा, गावाकडे गेला किंवा इथे गेला, ज्वारीचा एखादा दाणा असेल तर चिमणी कुठून तरी येते, ती उचलते, चोचीत दाणा खाते, पोट भरतं. समजा तिथे माणूस आला आणि त्याला एवढी ज्वारी मिळाली, तो काय करेल? ज्वारी गोळा करेल. माझी आई, तुमची आई असंच करते नाही का? इथे बसलेली ताई पण करते. ती दुकानात जाऊन ज्वारी विकत आले, ती घरी आल्यानंतर स्वच्छ करेल पाकडून. जर काही किडेबिडे असतील तर ती वाळवेल, मग ती गिरणीत नेईल, मग पीठ तयार करेल, मग किचनमध्ये जाईल, मग ते परातीमध्ये ठेवेल, पिठाचं आळं करेल, त्याच्यात गरम पाणी टाकेल. किती ॲक्टिव्हिटी आहेत, नुसतं मोजत राहा मनातल्या मनात. एक ज्वारी मिळाल्यानंतर माणूस काय करतो? मग पिठाचा गोळा करेल, हातावर भाकरी येत असेल तर हातावर करेल, नसेल तर ती थापेल, मग तवा गरम करेल, तव्यात ती टाकेल, पाण्याचा हात वरून ठेवेल, पुन्हा भाकरी उलटी करेल, मग पापड आला की ती ताटात पोराला खायला देईल. मग पोरगा काय करेल? त्याच्यावर दूध टाकेल, तूप टाकेल, आमटी घेईल, बारीक तुकडे करेल, एक एक घास करून खाईल, ते पचावं म्हणून, मग पुन्हा बडीशेप खाईल. म्हणजे एक ज्वारी चिमणी जशीच्या तशी खाते आणि माणूस एवढ्या सगळ्या प्रक्रियेतून तो अन्न बनवतो, कारण हा निसर्गाच्या बाहेर आलेला आहे. दारात उद्या पेरू आहे, आंबे आहे, पक्षी येतो, चोच मारतो, जसंच्या तसं खातो. माणसाने तोडला तर देठ काढा, चीक काढा, स्वच्छ करा, बारीक सुरी घेऊन त्याचे कप्पे करा, मग थोडं मीठ टाका, मग थोडं तिखट टाका, मग थोडं तेल टाका, एवढ्या प्रक्रिया करून तो खातो. मुद्दा काय? निसर्गातून माणूस बाहेर पडल्यामुळं निसर्गाबाहेर जगण्यासाठीची ताकद त्याला मिळवावी लागते, नाहीतर तो जगू शकत नाही. मग ताकद मिळवण्यासाठी जे एक 100 मार्ग आहे त्याच्यात एक ज्ञान आहे, शिक्षण आहे. ताकद मिळवतो आपण जगण्याची, विचार करण्याची. शाळेत जातो का? आपल्याला जे बाहेर येत नाही ते शिकायला शाळेत जातो आपण. जे बाहेर सांगितलं जात नाही ते शाळेत सांगितलं जातं, ते शिकायला जातो आपण. मग माणसाच्या मनात आलं की माणूस मग शेती करायला लागला, मग जमीनदार झाला, मग राजा झाला, मग सैन्य आलं, मग त्याचं युद्ध झालं, माणसं मरायला लागली, कोण जिंकतोय कोण हारतोय.
हे सगळं चालू असताना माणसाला असं वाटायचं हे जेवण खूप सुंदर आहे आणि त्याला मरण कळायला लागलं. मरण काय असतं हे फक्त माणसालाच कळतं. घरात कुणीतरी मरण पावतं ना, आजोबा मेला, पणजोबा मेला, आपल्याला कळतं तो मरण पावलेला, पण प्राण्याला कळत नाही. मुंग्यांची रांग चाललेली असते, त्यातल्या 2 मुंग्या वाटेतच मरतात ओझं वाहून वाहून, पण बाकीच्या मुंग्या तशाच निघून जातात. त्यांना कधी वाटलं का अरे ही आपली मुंगी मेली नाही का, तिला खांद्यावर घ्यावं, तिची अंत्ययात्रा काढावी, तिचं काहीतरी शोक सभा घ्याल, कारण त्याला मरण कळत नाही. मग मरण ज्याला कळतं तो माणूस, त्याला मरण नको आहे. काही झालं तरी त्याला जगायचं आहे. आणि स्वेच्छेनं मरण्याची परंपरा कुठे आहे? फक्त जैन धर्मात आहे. जैन धर्मातल्या माणसाला जेव्हा असं वाटेल मी खूप छान जगलो, माझी सगळी कारणं पूर्ण झाली, आता फालतू जगण्यामध्ये पॉईंट काय, असं जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो उपवास करायला लागतो, अन्न त्याग, पाणी त्याग, आणि तो स्वेच्छेने मरण पावतो. बाकी असं कोणी करत नाही, कारण कुणाला मरावं असं वाटतच नाही. पण मरण येणारच आहे. तुम्ही उपवास केला तरी येणार आहे, नाही केलं तरी पण येणार आहे. कारण भगवान महावीरांच्या कारकिर्दीतच भगवान गौतम बुद्ध होते. एक लक्षात घ्या, आपल्याकडे आपल्या भारत देशामध्ये 2च भगवान होते, तिसरा भगवान कुणीच नव्हता. एक भगवान महावीर आणि एक भगवान गौतम बुद्ध, दोघांनाच भगवान होते. बाकी सगळे हे त्यांनी स्वतःला भगवान मानायला सुरुवात केली. कुणीतरी गल्लीतला बोवा आहे तो भगवान नाही म्हणतो, ते नाही, भगवान हे दोघच होते. हे भगवानचा अर्थ काय? भग आणि वान. काय अर्थ होतो भगवानचा? आपण म्हणतो देव, खोटा आहे ते. भगवान देवापेक्षा मोठा असतो. भगवान म्हणजे भग म्हणजे भाग्य करायचं, तुकडा करायचा, तोडायचं, नष्ट करायचं. काय नष्ट करायचं? वान, विकार आपल्या मनातले. आपल्या मनात जे विकार असतात, असंख्य विकार असतात, तो खलास करतो. ज्ञानाच्या जोरावर, तपस्येच्या जोरावर, त्यागाच्या जोरावर लढतो, विकारच येतो. आणि तो स्वतःला निसर्ग बनवण्याचा प्रयत्न करतो. कारण निसर्ग कधी करप्शन करत नाही, निसर्ग कधी हाणामाऱ्या करत नाही, निसर्ग कधी साठवून ठेवत नाही. कोणता बघितला का निसर्ग साठवून ठेवून? वाघ एका वेळेला एकच शिकार करतो. तो असा विचार करतो का पुढचे 4 महिने टिकेल एवढी शिकार करूया. कोणताही पक्षी आपल्या घरट्यात मावेल एवढेच दाणे आणतो, जास्त आणत नाही. जैन धर्मात त्याला अपरिग्रह, गरजेपेक्षा जास्त गोष्टीची साठा करायचा नाही. हे सगळे विकार आपल्याला साठा करायला होतात, ते विकार यांनी संपवले भगवान महावीरांनी. कारण भगवान महावीर हे बुद्धापेक्षा सुद्धा वडील होते, त्यांच्या अगोदरचे होते, ते 30-40 वर्षांनी मोठे होते. हे ते का करत होते? जर माणसाने आपल्यातले विकार संपवले नाही तर त्याचा डुक्कर होतो, त्याचा वाघ होतो, त्याचा कुत्रा होतो, त्याचा प्राणी होतो. तो संस्कृतीपासून दूर जातो. आणि माणसाने संस्कृती तयार केली. एक आई आहे, एक मूल आहे, एक वडील आहे, एक काका आहे, एक मामा आहे, एक मावशी आहे, आत्या आहे, आजी आहे, किती नाते आहेत आपल्याकडे. असे नाते अन्य प्राण्यात आहेत का? कोणत्या प्राण्यात आहेत असे नाते? नाते तयार करणं म्हणजे संस्कृती तयार करणं. शिक्षण आणि ज्ञान तुम्हाला संस्कृती तयार करायला होतं. मग हा माणूस नेहमी मरणाला घाबरायचा, अजून पण घाबरतो. तुम्ही कुणी बघा, हॉस्पिटलमध्ये जा, ICUवरचा माणूस, आर्टिफिशियल जगणारा माणूस सुद्धा देवा अजून 2 श्वास दे, पोरगं एक तोंडात पाणी घालेल. तो असं म्हणतच नाही की आत्तापर्यंत इतके श्वास घेतले, आता 2 श्वासाची मला गरजच नाही आहे. कारण जगण्याचा मोह आहे त्याच्याकडे, सोडत नाही तो. बघा, जैन समाजातले अनेक मुनींनी
समाधी घेतल्यासारखे केले ना, कारण त्याने ठरवलं किती जगायचं आहे. नुसतं किती जगायचं आहे हे ठरवून चालत नाही, का जगायचं आहे, जगायला कारण काय, हम जीते क्यों है, वजह क्या है. आणि ज्या गोष्टीला कारण नसतं ती गोष्ट वाईट होते, आणि ज्या गोष्टीला कारण असतं ती गोष्ट सुंदर असते. आता तुम्ही इथे आला शिकण्यासाठी होणार, काय शिकायचं आहे, ज्ञान मिळवायचं आहे. ज्ञान का मिळवायचं आहे, आपलं जगणं सुंदर करायचं आहे. जगणं सुंदर करायचं म्हणजे काय करायचं, ब्युटी पार्लरमधून बाहेर पडायचं आहे का, नाही मी आत गेलो आणि एकदम सुंदर होऊन बाहेर पडलो. ब्युटी पार्लरमध्ये माणसाची त्वचा सुंदर होते, जे दिसते डोळ्याला, पण त्वचेच्या आत जे जग असतं ते ब्युटी पार्लरमध्ये सुंदर होत नाही. ते सुंदर करायचं असेल तर काय करायचं, शिकायला पाहिजे, ज्ञान मिळवायला पाहिजे, आणि जगणं आतून पण सुंदर व्हायला पाहिजे. नुसतं बाहेर शर्ट घालून काय उपयोग आहे, कारण शर्ट कधीतरी मळणार आहे, शर्ट खराब होणार आहे, शर्ट नष्ट होणार आहे. तसं हे जे बाहेरचं जग असतं ते जैन धर्मातले लोक काय सांगतात की हे बाहेरचे जग संपणार आहे, ते रोज बदलत जातं, ते प्रत्येक सेकंदाला बदलत जातं बाहेरचं. जसं तुम्ही लहानाचे मोठे होऊन इथेपर्यंत आला म्हणजे बदललं ना तुम्ही. बालपणी तुमचा चेहरा कसा होता, जरा तुमच्या आईने फोटो मोबाईलमध्ये सेव्ह केला असेल तर बघा, कसे होता तुम्ही, एवढे असे एक मांसाचा गोळा. आपणच आपल्याला बघितलं ना, ट्रे बापरे असा होतो का मी. पण आता बदलत येते आहे. माणसाचं बाहेरचं जग प्रत्येक सेकंदाला बदलतं. ही जी शरीरावरची त्वचा आहे ही 3 ते 4 वेळा बदलते. ती कशी बदलली हे कळत सुद्धा नाही आपल्याला. हा बदल आहे. पण आतलं जग हे बदलावं लागतं, ते आपोआप नाही बदलत. आणि ते बदलायचं असेल तर आपल्याला ज्ञान पाहिजे, ते बदलायचं असेल आपल्याला शिक्षण पाहिजे, ते बदलायचं असेल आपल्याला विचार पाहिजे. हे का बदललं, किती त्याग असतो. तुम्ही कधीतरी प्रश्न विचारला, आपल्या समाजातले जे दिगंबर साधू आहेत ते व्यवस्थित का राहतात, कारण काय, साधू आहेत म्हणून. मग तसे पण कुंभमेळ्यात जाणारे पण व्यवस्थित राहतात ना, प्राणी पण व्यवस्थित राहतात. प्राणी कुठे कपडे घालतात, त्यांच्यात आणि ह्यांच्यामध्ये फरक आहे. जैन धर्मियातला विवस्त्र दिगंबर होऊन जगणारा मुनी तो का होतो, तो निसर्ग होण्याचा प्रयत्न करत असतो. दिगंबर, बरोबर आहे. निसर्ग होणं म्हणजे काय होणं आहे, निसर्गाच्या अंगावर कपडे आहेत का, आहेत कपडे, कुणाच्या अंगावर आहेत, उन्हाच्या, वाऱ्याच्या, झाडाच्या, प्राण्याच्या, सूर्याच्या, चंद्राच्या, कुणाच्या अंगावर कपडे आहेत. हा निसर्ग सगळा दिगंबर आहे, विवस्त्र असतो तो. आणि जो विवस्त्र असतो तो सगळा निसर्ग डायजेस्ट करतो. एवढे थंडी, एवढे ऊन, एवढा वारा. आपला मुनी कधी स्वेटर घालतो का रेमंडचं, अरे लय थंडी आणि स्वेटर घालतो का कधी, पंख्याखाली पण बसत नाही ते, हे छत्री घेऊन पण फिरत नाही, कारण ते निसर्ग बनल्यामुळं महाशक्तिमान होतात. जगात सगळ्यात महाशक्तिमान कोण आहे, निसर्ग आहे. आणि जो महाशक्तिमान आहे तो एकदम साधा आहे, त्याचं काय ब्युटी पार्लर नाही, त्याला कपडे नाही, त्याला काय पिझ्झा बर्गर नाही, त्याला काय बडीशेप नाही, त्याला काय ब्रेकफास्ट नाही, त्याला लंच नाही. इतका साधा तो आहे. आणि जो साधा असतो तो महाशक्तिमान असतो. आपल्याला महाशक्तिमान बनता येईल का, ते बनायचं असेल तर आपल्या आत जे विकारांचं जग तयार झालेलं आहे त्यातला एक एक विकार आपल्याला कमी करत जावं लागतं. आणि तो कसा कमी करायचा हे तुम्हाला शिक्षण सांगतं. मग जेव्हा शास्त्र तयारच झालं नव्हतं तेव्हा लोक काय म्हणायचे की पृथ्वी कशी आहे, चौकोनी. सायन्स आला त्याने काय सांगितलं, पृथ्वी गोल आहे, म्हणजे ज्ञान आलं. आणि ती गोल का आहे,
तुम्ही ज्या ठिकाणाहून निघता त्या ठिकाणीच परत येता, कारण पृथ्वी गोल आहे. असं झालं का तुम्ही इथून निघाला आणि अशा ठिकाणी गेला तिथून परत आलाच नाही, तुम्ही परत येता. सूर्य अग्नीचा गोळा आहे, विज्ञानाने सिद्ध केलं. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, विज्ञानाने सिद्ध केलं. आणि शाळेत तुम्हाला कवितेच्या रूपात, कुसुमाग्रजांच्या कवितेच्या रूपात ते सांगितलं, ही पृथ्वी युगानुयुगे सूर्याभोवती फिरते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतोय. निसर्गाचं ही एक कडी आहे, ती कडी शोधण्यासाठी माणसाने प्रश्न तयार केले आणि शिक्षण. ये ऐसा क्यों और मैं कौन, हम कौन है, या दोन प्रश्नावर सगळे ज्ञान तयार होत चाललेलं आहे. आणि मरण चुकवता येईल की नाही आपल्याला? ज्या दिवशी माणसाला मरण कळलं त्या दिवशी पहिला प्रश्न त्याच्या मनात तयार झाला, मरण चुकवू शकतो का? काही ना वाटायला लागलं चुकवू शकतो. मग कसं चुकवायचं? मग त्याने मरणापेक्षा महाशक्तिमान असं काहीतरी तयार केलं, देव तयार केला. तू आमचं मरण चुकव, तुला 10 हात, तुला 4 तोंड, तू एवढा मोठा, तू आमचं मरण चुकव. पण ते चुकत नाहीये, कारण देवाचं पण मरण चुकलेलं नाहीये. आपल्याकडे राम पण मरण पावला की नाही? मरण पावला की नाही? कृष्ण पण मरण पावला की नाही? हनुमान पण मरण पावलाय की नाही? मृत्यू सगळ्यांच्यासाठी अटळ असतो, कारण जगण्याचं आणि मरणाचं चक्र चालू आहे, म्हणून हे जग टिकलेलं आहे. एक प्रश्न मजेशीर विचारा, समजा ह्या पृथ्वीवरचं कुणीच मेलं नसतं तर? कल्पना करायची ना, मजेशीर एकदम. कोई मरने वाला है ही नहीं तो क्या होगा इस पृथ्वी का? मेलेली सरळ भूतच झाली तर एकेका माणसाच्या डोक्यावर 2-2 हजार भूत बसतील, ती जाणार कुठे? आणि कुणीच मरणार नाही म्हटल्यावर इथे पाय ठेवायला जागा तरी कुठे? निसर्ग त्याचं चक्र चालवतो आणि तो सांगतो, जी गोष्ट सुरू होते ती गोष्ट कधीतरी संपणार असते. इंग्रजीत त्याला म्हणतात, वेअर देर इज बिगिन देर इज एन एंड. शुरुआत है इसका मतलब ही अंत है. शुरू हो जाता है, अंत भी हो जाता है. बदलाव आता है बीच में. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या खिशात कागद आहे, त्याच्यावर मी प्रेम कविता लिहिली. तो कागद जाळला, त्या जळलेल्या राखेतून वीट तयार केली. म्हणजे त्या राखेत पण कागद आहे, त्या विटेत पण कागद आहे. घराची भिंत बांधली, त्या भिंतीत पण कागद आहे. त्याचं रूपांतर होत गेलं. बरोबर आहे? ते दिसत नाही, पण ते घुसलेलं आहे ना, ते हे बदल होत जातात. म्हणून दुसरा सिद्धांत, या जगामध्ये काहीच परमनंट नाही आहे. परमनंट काय? बदल. तुम्ही जन्माला येता, तुम्ही लहान मुलं होता, तुम्ही तरुण होता, तुम्ही म्हातारे होता, तुम्ही मरता, तुमच्या हाडापासून अजून काहीतरी होतं, ते कुठेतरी जाऊन भेटतं. ओनली चेंज इज परमनंट, नथिंग इज परमनंट. कुछ परमनंट है ही नाही. हे आपल्याला तुमचा धर्म सांगतो, तुमचं ज्ञान सांगतं आणि तुम्हाला भीती न वाटेल असं एक जीवन जगण्याची संधी करून देतं. तुम्ही रोज उठून असा विचार करायला लागला, अभी मेरे 25 साल हो गए, मेरे 60 साल हो गए, मेरे 80 साल हो गए, मैं कब मरने वाला हूँ, आज इस समय, तुम्ही जगू शकणार नाही. कारण मरणाची भीती कायम तुमच्या मनाला कॅन्सर सारखे कुरतडत राहील. मग घराच्या बाहेर गेलो आणि अपघात झाला तर, गाडीने गेलो आणि अपघात झाला तर, रांगेत राहिलो आणि अपघात झाला तर, कोरोना आला आणि मेलो तर, हे सारखं मरणा सोचते आहे. सायन्स काय सांगतं? हे होणारच आहे, स्वीकार. कारण ज्याला प्रारंभ आहे त्याला शेवट आहे. तो डरने की बात क्यों है? जो डरता है उसका जीना बर्बादी हो जाता है. तो जगताना काय करायचं जर विचारच करत नाही, मरण कधी येणार, कसं येणार. आता 2 मिनिटात पाऊस मोठा पडला आणि वाहून गेलं तर काय करा?
भूकंप आला आणि मेलो तर काय करा? अच्छे बच्चे मरने की नहीं सोचते, जीने की सोचते है. आलं लक्षात? कारण ते येणारच आहे बाबा, ते चुकणार नाही आहे. जे येणार आहे त्याचा विचार करू नका. जे आज आहे, जे उद्या येणार आहे, जे परवा येणार आहे, त्याचं काय करायचं याचा विचार करा. आणि हे विचार करण्याचं ठिकाण कोणतं असतं? शाळा, शिक्षण, हे हॉस्टेल. इथे तुम्हाला रोज प्रवचन देतात की नाही? मी बऱ्याच वेळेला ऐकत असतो बाहेर फिरत फिरत. तुमचे गुरुजी तुम्हाला जे प्रवचन मी शांतपणे ऐकतो. त्याच्यातले उदाहरणं पण मी ऐकत असतो. छान छान शिकवतात तुम्हाला. हे का चाललेलं आहे भाऊ? तुमचं जगण्यावरचं प्रेम वाढायला पाहिजे, तुमचं जगणं सुंदर व्हायला पाहिजे, तुमचं जगणं सुरक्षित व्हायला पाहिजे आणि मी का जगतो याचा अर्थ कळला पाहिजे. याच्यासाठी हे चाललेलं आहे. त्यामुळे तुम्ही काय करता? शिकता कशासाठी? तुम्ही वरच्या वर्गात जाण्यासाठी शिकता. खूप चुकीचं करतो आपण. शिक्षणाचा उद्देश काय? 35 मार्क मिळवणं आणि खालून वर जाणं, हे शिक्षण नाही आहे. हे तो टेक्निकल ऍक्टिव्हिटी हो गई ना. किती सोपं गेलंय. 65 उत्तर तुम्ही चुकीची लिहिली आणि 35 करेक्ट लिहिली तरी तुम्ही वर जाता. बरोबर आहे? तुम्ही जास्त चुका केल्या तरी वर जाता तुम्ही. आणि खालून वर जाणं म्हणजे ज्ञानी होणं नाहीये, टेक्निकल ऍक्टिव्हिटी आहे. खाली असताना आपण काय केलं? जे शिकलो त्याचा अर्थ कळला काय आपल्याला? मास्तरांनी सांगितला का? गाईडमध्ये होता का? ट्युशनवाल्यांनी सांगितलं का? आपण पाठ केलं, 35 मार्क मिळवले आणि कधी 80 मिळवले, कधी 90 मिळवले आणि आपण म्हणतो मी एकदम स्कॉलर. जास्त मार्क मिळवल्यानंतर स्कॉलर होत नाही. जे वाचलं त्याचा अर्थ कळल्यानंतर स्कॉलर होतात. आपण पहिलीतली कविता आज म्हणू शकतो का? विसरून गेलो, कारण दुसरीत नवीन पाठ करायचे आहे. दुसरीची 8वीत विसरून गेलो, कारण 8वीत नवीन पाठ करायचे आहे. आपण जसे मार्क मिळतील तसं मागचं विसरत विसरत जातो. आणि तुम्हाला विचारलं संविधान कुणी लिहिलंय? सांगता येत नाही. देशाचे नागरिक आहोत ना, सांगता येत नाही. गांधी कुठे शिकायला होते? सांगता येत नाही. कारण तुम्ही ह्याला ज्ञान म्हणतच नाही. ज्ञान काय? 35 मार्क मिळवलं. चुकीची कल्पना आहे. तुम्ही 90 मार्क मिळवला, 100 पैकी 100 मार्क मिळवला आणि तुमच्याकडे त्याचा अर्थ कळत नसेल, त्याचं डायजेशन नसेल, त्याची चिकित्सा करता येत नसेल तर त्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे बोर्डात पहिली आलेली पोरं टपऱ्या चालवतात. 12वीच्या बोर्डात नाशिकमध्ये अशा शेकडो टपऱ्या आहेत. वडापावची टपरी चालवतात. मग स्कॉलर गेलं कुठे? त्याचा गैरसमज होता मी बोर्डात पहिला आलो की ज्ञानी होतो. पहिला येण्याचा आणि ज्ञानाचा काही संबंध नाही. महात्मा गांधी किती मोठे होते, किती मोठे होते, पण ते ज्ञानी होते. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं मला महावीरांचा जैन धर्म खूप आवडतो. आयुष्यात तिथून घेतलेले आहे. तुम्ही कधी वाचलंच नाही ते. आपला आपला जैन धर्म. अरे आपलं आपलं कुठे आहे? हे आपलं आपलं नाहीच आहे. ज्या धर्माचा सगळ्या जगाला फायदा झालेला आहे कोणी काळी तो आपला कसा असेल? त्यामुळे तुम्ही पाठ जसं करता तसं जे पाठ केलं ते काय आहे हे पण समजून घ्या. अनेक धडे आहेत पोरांना ते कळत नाही की ते पाठच करतात. म्हणजे पाठ करायला माझा विरोध नाही आहे, पण पाठ काय केलं हेच कळलं नाही तर त्याला अर्थ काय? बे के बे, बे दोन्ही 4. बे म्हणजे काय? बे म्हणजे काय? मग दोनाला बे का म्हणतात? बे शब्द आला कुठून?
कळत नाही आपल्याला, आणि कोणी सांगत पण नाही का? जे सांगत नाही ते तुम्ही शोधायला पाहिजे. आणि शोधायचं कसं, ह्याच्यासाठी हॉस्टेलची मदत घ्यायला पाहिजे. तुमची अशी मस्तपैकी प्रश्नोत्तर व्हायला पाहिजे. आता वर्गात कोणी बोलूच देत नाही, बोट पण वर करू देत नाही, काय विचारू का परवानगीच देत नाहीत. नुसतं तोंड बंद करण्याची कॉम्पिटिशन चालू असते शाळेमध्ये. तोंड उघडूच देत नाहीत. वर्गात शिक्षकाला सायलेन्स, स्टॉप, शटअप. अरे तुम्ही जर तोंडच उघडलं नाही तर तुमच्या मनातलं मला कळणार कसं? त्याचं उत्तर मी देणार कसं? मग हे तुम्हाला कधी तोंड उघडता येतं की तुमच्याकडे चांगली भाषा आहे, चांगले शब्द आहेत, नाही का? शब्द असल्याशिवाय तोंड उघडता येईल का? मग शब्द भरपूर असले तर भरपूर तोंड उघडू शकतो. मग आपण शब्द का जमवत नाही? आपण कधी काय वाचतच नाही पुस्तकाच्या बाहेरचं. आणि पुस्तकाचं जग फक्त 35 मार्कासाठी असतं. आणि 35 मार्क म्हणजे आपलं आयुष्य नसतं. आपलं आयुष्य 35 मार्काच्या पलीकडे असतं. ते इतकं महत्त्वपूर्ण आहे, ते इतकं सुंदर आहे, ते इतकं दणदणीचं आहे, ते 35 मार्कात कधीच मावत नाही. उरलेले 65 शोधायचे असतील तर तुम्ही शाळेच्या बाहेर आश्रमामध्ये शोधा. तिथे तुम्हाला सापडण्याची शक्यता असते, कारण आश्रम त्याच्यासाठीच असतं. लक्षात येते? कळते मी काय बोलतो ते? कळते की नाही कळत? मी एकदम सोपं बोलायचा प्रयत्न करतो आहे. प्रश्नात जेवढी ताकद असते ना तेवढी उत्तरात नाहीच आहे. म्हणून प्रश्नाला पोरं घाबरतात ना परीक्षेमध्ये. ते उत्तराला घाबरतात का? प्रश्नाला घाबरतात. कोणता प्रश्न येईल बाबा, किती टेन्शन मध्ये येतात. मग सुपर 10 क्वेश्चन्स कोणते येऊ शकतात? ट्युशन मध्ये जाऊन त्याला विचारतात, मला असे 4 प्रश्न सांग की जे परीक्षेत येतीलच. आणि न आलेल्या प्रश्नांची उत्तर कशी मिळणार तुम्हाला? 4च प्रश्नांची उत्तरे दिली, पण प्रश्न 100 आहेत. 95 प्रश्नांचं काय झालं? त्याच्यात दडलेल्या ज्ञानाचं काय झालं? तुम्ही त्या 55 प्रश्नांच्या पोटात दडलेलं जे ज्ञान आहे त्याला तुम्ही मुकला. तुम्ही असं म्हणता का कोणता पण प्रश्न येऊ दे, टेंशन क्यों लेते हैं, यही आना चाहिए, और वो आ गए तो रोते रहते फिर. त्यामुळे तुम्ही स्वतःकडे सुद्धा असंच पहा, मी कोण आहे, माझा रोल काय, मी का आलो एवढ्या लांब, मी इथून काय घेऊन जाणार आहे, ते मी लाईफमध्ये कसं वापरणार आहे, मी जगता जगता इतरांचं जीवन सुद्धा कसं सुंदर करणार आहे, हे तुमच्या मनामध्ये प्रश्न पाहिजे. मग त्याच्यासाठी चांगलं बोलायला शिका. एका वेळेला 3-3 भाषा शिका. मराठी जर शिका, मराठी जास्त शिका, कारण बहुतेकांची मातृभाषा मराठी असेल. घरात गावाकडे घरात काय बोलतात? मराठीच बोलतात. मातृभाषा स्ट्रॉंग पाहिजे, तेवढीच हिंदी स्ट्रॉंग पाहिजे, तेवढीच इंग्रजी स्ट्रॉंग पाहिजे, कारण इंग्रजी इज ग्लोबल लँग्वेज. तुम्ही ते तंत्रज्ञान विज्ञान वापरताना जर इंग्रजी नाही आलं तर तुम्ही ते वापरू शकत नाही. खिशात मोबाईल आहे पण मोबाईल शब्दच माहिती नसेल तर, मोबाईलमध्ये इन्कमिंग आहे, इन्कमिंगच माहिती नसेल तर वापरणार कसं तुम्ही? एक सुंदर असे नातेसंबंध ठेवायला पाहिजेत भाषांचे. मला हे येत नाही, मी हे का शिकू, अशा पद्धतीनं आपण काही करता कामा नये. शरीर चांगलं ठेवता आलं पाहिजे. तुम्ही खूप ज्ञानी आहात, सगळं आहे, पण तुमच्याकडे शरीरच नसेल चांगलं, सारखं आजारी पडत असाल, लवकर उठायला कंटाळा करत असाल, लवकर झोपायला आनंद वाटत असेल, तर तुमचं शरीर कसं चांगलं राहणार? शरीर, मन, मेंदू आणि मनगट, किती गोष्टी सांगितल्या मी? तिन्ही स्ट्रॉंग पाहिजे. मन, मेंदू आणि मनगट इतकं कणखर पाहिजे ना, कोणताही दुष्काळ पचवू शकू आपण.
कोणतेही कोरोनाची लाट पचवू शकू आपण, कारण ह्या 3 गोष्टी तुम्हाला स्ट्रॉंग बनवतात. हे मनगट आहे, मेंदू आहे, आणि ह्या सगळ्यांना कंट्रोल करणारे एक मन, ते तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. आपण पराभव झाला की घाबरतो, मार्क कमी पडले की घाबरतो. अरे त्याच्या पलीकडे लाईफ आहे. आणि जगात आपल्या शिक्षणा इतकी सोपी गोष्ट कोणतीच नाही आहे. कारण आताचं शिक्षण हे पास आणि नापास या 2 बिंदूच्या मध्ये खेळतं. एकतर पास आहे किंवा एकतर नापास आहे. आणि ज्ञान जे आहे हे 2 बिंदू पार करून जातं. कमी शिकलेल्या लोकांनी सुद्धा कसा इतिहास केलेला आहे, कसे शोध लावलेले आहेत. कारण ते ज्ञानाच्या शोधात होते, आपण मार्काच्या शोधात जातो. सही है? हम किसके पीछे पड़े हैं यार, और किसको छोड़ रहे हैं? तुम्ही कल्चरचा विचार करायला पाहिजे, तुम्ही तुमच्या आहाराचा विचार करायला पाहिजे. साधं किती खायचं आहे ह्याचा पण विचार करा. मला डायबिटीज झाल्यानंतर लक्षात आलं की मी एकच भाकरी खाऊन आनंदाने जगू शकतो. त्याच्या अगोदर मी 4-4 भाकऱ्या खायचो, म्हणजे 4 पट जास्त खायचो मी. आणि आता मी एकच भाकरी खातो. आणि आम्ही दोघं, पगारी सर आणि मी, रोज 8 ते 10 किलोमीटर वॉकिंग करीत इथे येतो. माझ्या आयुष्यातला एक पण दिवस असा जात नाही ज्या दिवशी मी 20-25 पानं रिडिंग नाही केलेलं. मी वार्षिक परीक्षा असताना सुद्धा फ्रेश व्हायला पाहिजे माइंड म्हणून मी कथा, कादंबरी, कविता वाचत वाचत परीक्षेला जायचो. परीक्षा संपली की वाचत वाचत यायचो. असं नाही केलं मी. 10वीची परीक्षा आली ना, घरात शोक सभा चालू होते. अरे पोरगा 10वीं में है, और तो क्या बॉर्डर पे गया है क्या, मरने वाला है क्या? 10वीं की बात क्या है? क्या है 10वीं की बात? 10वीत गेल्यानंतर कुणी शास्त्रज्ञ, कुणी लीडर, कुणी काय होतो का? हे सगळे व्यवस्थेने तुमच्यावर लादलेलं आहे. ज्याला मार्क जास्त पडेल तो हुशार. हुशाराचा आणि मार्क मिळवण्याचा काही संबंध नाही. ही परीक्षा पद्धती सुद्धा इंग्रजांच्या नंतर आलेली अशी, पूर्वी नव्हतीच. आणि अजून सुद्धा जे कृष्णमूर्ती नावाचे एक मोठे विचारवंत होऊन गेले आपल्याकडे, खूप मोठा विचारवंत होता. त्याच्या नावाने काही शाळा आहेत अमेरिकेमध्ये, भारतामध्ये. 5 मुलांचा एकच वर्ग असतो आणि 5 मुलांना एक लेडी टीचर असते. ते हॉस्टेलमध्ये जातात. सकाळी उठले, नाश्ता विष्टा झाला की ती टीचर विचारते त्यांना काय करायचं. मग कुणीतरी एक पोरगा म्हणतो झाडावर चढायचं. तो सगळा दिवस झाडावर चढ उतर, झाडावर चढ उतर. दुसऱ्या दिवशी काय करायचंय, नदीत उड्या मारायच्या. शाळा चालू झाली त्यांची. अशी 5 वर्षे होतात. पोरांना झाडावर चढायला आवडतं, पोरांना सूर्य बघायला आवडतो, पोरांना तारे बघायला आवडतात, गाणं म्हणायला आवडतं, नदीत उड्या मारायला आवडतं, भांडायला आवडतं. भांडणाचा दिवस पण असतो, झगडा करेंगे पोरा दिन. आणि जेव्हा ती 5 वर्षांनी पोरं बाहेर पडतात तर त्यांना एक सर्टिफिकेट देतात, जसं ग्रॅज्युएट झाल्यानंतर सर्टिफिकेट. आणि त्या सर्टिफिकेटवर एकच ओळ लिहिलेली असते, द बॉय वॉज विथ अस फॉर 5 years. ते सर्टिफिकेट जगातल्या कोणत्याही देशामध्ये चालतं. आणि ते सर्टिफिकेट असणाऱ्या पोराला पहिल्यांदा नोकरी मिळते. त्याने असं काय सांगितलं का, मराठीत 34 मार्क, इंग्रजीत 80 मार्क. हे गुरुकुल सारखं जे तुम्ही करताय ना, तुम्ही इथे 5 वर्षे राहिला हेच सर्टिफिकेट ठरायला पाहिजे. वेगळं सर्टिफिकेट मागतच कशाल तुम्ही? मागायचं काही कारण आहे का? तुम्ही इथे राहिला याचा अर्थच तुमच्याकडे डिग्री आलेली आहे, तुमच्याकडे ज्ञान आलेलं आहे, तुमच्याकडे शिक्षण आलेलं आहे. कुणाचा वशिला लावायचं कारण नाही. बाहेर सगळेच लोक वाईट माणसाला शोधत नाही आहे. हे जग नीट चालायचं असेल तर चांगल्या माणसांची पण गरज लागते.
लोक आपल्याला सांगतात बाहेर खूप वाईट लोक आहेत, कोण खून करतो, कोण दरोडा टाकतो, कोण काय करतो, कुठे सरपंचाची हत्या होते, हे सारखं आपल्या कानावर येतं. पण आपल्या कानावर हे पण येतं की हमालाचा पोरगा आय झाला. येते की नाही येते? शेतकऱ्याचा पोरगा तहसीलदार झाला, व्यापाऱ्याचा पोरगा त्यांनी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज चालू केले, येते की नाही? ते पण आपल्या लक्षात पाहिजे ना. वाईटच गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही काय करणार? आपली मेंटॅलिटी तशी तयार होते. त्याने मारलं, तू दारू प्याला, तिने गांजा ओढला. अरे चांगले केलेला माणूस पण तुमच्या ओठावर पाहिजे ना. जो अच्छा बर्ताव करता है, अच्छा होता है, वो भी आपको समझना चाहिए. आप हमेशा बुरों की गिनती करते हैं, 1 बुरा, 2 बुरा, 4 बुरा, 5 बुरा. अरे अच्छा कौन है उनकी भी गिनती करो ना भैया. 1 बोलो, 2 बोलो, क्या अच्छा है ये नहीं इसमें है. मला आठवतं मी एक पुस्तक वाचलं, गिव्ह अस वेपन, त्या पुस्तकाचं नाव आहे. की ही जी पोरं असतात, जगात सगळ्यात ताकदवान कोण असतं माहिती आहे? ही छोटी पोरं या एज ग्रुपची. आणि माणूस जसा जसा मोठा होतो माझ्यासारखा, तो दुबळा होतो, त्याची कॅपॅसिटी संपलेली असते. आणि ही पोरं ना इतकी भारी असतात ना, त्यामुळे हे जे तुम्हाला वय मिळाले हे एकदम ताकदवान होण्यासाठी मिळालेलं आहे. इतकं ताकदवान व्हायला पाहिजे की पुढे. गिव्ह अस वेपनमध्ये काय, एक पोरगा अमेरिकेतला, त्याला कमरेखाली पायच नाही जन्माला आल्यापासून. गुगलवर जाऊन पुस्तक सर्च करा, गिव्ह अस वेपन. तू मोठा झाला 2, 3, 4 वर्षाचा, तू आईला म्हणाला मला शाळेत जायचं. कसं शाळेत नेणार, पायच नाही. तो म्हणाला मम्मी तुझ्या पाठीवरून ये ना मला. मग ती आई पण बहादूर होती, तिनं आपलं पोरगं पाठीवर घ्यायचं, शाळेत सोडायचं, शाळा सुटेपर्यंत ती बाहेर बसणार, पुन्हा त्याला पाठीवर, मध्येच त्याला लगविला आलं पाठीवर घेऊन, त्याला डबा खायला जायचा आहे कुठेतरी, त्याला पाठीवर. असं करत तो पोरगा मोठा मोठा व्हायला लागला आणि बॉडी अशी फुगायला लागली, कारण खाली काही पाय नाहीच आहे. फुगा फुगल्यासारखी वर बॉडी, वजन वाढायला लागलं. आणि तो 5वीत गेला तेव्हा आई म्हणाली, बाळा आता तुझं वजन इतकं वाढले ना, 60 किलो झालेलं आहे, माझ्याकडे ताकद नाही, मी गरीब आई आहे, एवढे नाही उचलू शकत मी तुला, आपण शिक्षण बंद करूया. तो म्हणाला नो. मी असं हाताने रांगत रांगत ना मी स्वतःच बसस्टॉपवर जाईल, आणि बसस्टॉप मम्मी जवळच आहे ना, आपल्या दारातच आहे, एकटा कसा जाशील, जाईल ना. छोटी कुत्री रस्त्यावर दिसतात, ते येतात का मम्मीच्या पाठीवर? कावळा येतो का मम्मीच्या पाठीवर? चिमणी येते का मम्मीच्या पाठीवर? तो स्वतःची समजून काढत होता. आणि मी जाईल. पहिल्या दिवशी दप्तर पाठीवर घेतलं, असं घसरत तू गेला, बस स्टॉपवर रांगेत थांबला, बस आली, आणि तुमच्यासारखे चांगले लोक म्हणाले अरे पांगळ्याला पाठवा, पहिल्यांदा पांगळ्याला पाठवा. तो जोरात ओरडला, शट अप नॉनसेन्स, माझा नंबर येईल तेव्हा जाईल मी, तुम्ही मला दया दाखवायचं काही कारण नाही. लेट मी स्टँड इन क्यू. मी आता माझी ताकद पाहायचं ठरवलेलं आहे. त्याचा नंबर आल्यावर तो गेला. तो शिकत राहिला त्याच पद्धतीनं, ग्रॅज्युएट झाला. आणि त्याने आता काय करायचं, तर त्याने विमानाचे जे स्पेअर पार्ट असतात ते तयार करायचा कारखाना चालू केला. घरातल्या घरात शोध लावला, विमानाचे स्पेअर पार्ट कसे करायचे. मग त्याला मजुरांची गरज तयार झाली. मग जे आंधळे आहेत, पांगळे आहेत, ज्यांना ऐकायला येत नाही, असे सगळे लेबर घेतले आणि तयार केले त्याने. आणि ही कथा नाही आहे, सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये, दुसऱ्या महायुद्धात जी अमेरिकेची लढाऊ विमानं शत्रू राष्ट्राला खतम करत होती, त्या सगळ्या विमानाचे स्पेअर पार्ट पाय नसलेल्या पोरांनी बनवले. मोठा झाला बिझनेसमॅन, कोट्याधीश, एवढे डॉलर, पण उंची 2.5 फूट. त्याला खूप दुःख व्हायचं, माझी उंची वाढली पाहिजे, विमानात बसता यायचं नाही, कारण हा विमान तयार करायला लागला. त्याला खूप वाईट वाटायचं. आणि तो एका डॉक्टरकडे गेला. तो म्हणाला तू काही पण कर आणि माझी उंची 6 फूट वाढव. आणि त्या पोरासाठी म्हणून जगात
पहिल्यांदा कृत्रिम पाय जो तयार झाला तो त्या पोरासाठी तयार झाला. त्याने प्रयोग केले आणि 6 महिन्यांनी त्याला सक्सेस आलं. तो कृत्रिम पाय त्याच्या इकडे घुसवला, स्टँड अप, आणि उभा राहिला ना तेव्हा 6.5 फूट उंची, एकटाच टाळ्या वाजवायला लागला, ब्रेनो. मी खूप उंच झालो होता. आणि त्याने डॉक्टरला विचारलं, डॉक्टर फी किती? तो म्हणाला, तू किती देशील? तो म्हणाला, मी $500 देईन. खूप कमी आहे. $1000 देईन. नाही ना, मी फी अजून होते. $100,000 देईन. खूप पैसे आहेत माझ्याकडे. नाहीच म्हणे, फी ह्याच्यापेक्षा मोठी आहे. त्याने विचारलं, तुझी फी किती आहे सांग डॉक्टरला. तो म्हणाला, तुला जसं कृत्रिम पाय मिळाल्यामुळे तुझी उंची वाढलेली आहे, तसं तू अन्य पांगळ्या लोकांची उंची वाढवण्यासाठी असे पाय त्यांना दे. तू जसा पाय देत राहशील तशी माझी फी मिळत राहील. आणि त्यांनी पहिल्यांदा पाय डोनेशन करायला सुरुवात केली, आर्टिफिशियल पाय. आणि जे महाराष्ट्रात आणि भारतामध्ये जैन समाजाचे लोक ते खूप काम करतात, कृत्रिम पाय देणं. त्याची जिद्द काय होती पोराची, त्याला ना हॉस्टेल ना टीचर ना काय. त्यामुळे हे सगळं जे आहे ते मी असं सहज बोलून गेलो. मी तुम्हाला कधीतरी असा वेळ मिळाला तर तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या कविता पण मी तुम्हाला शिकवेन. माझा एक धडा आहे 9वीला, तो पण मी कधीतरी येऊन शिकवेन. भाषण कसं करायचं हे पण मी शिकवेन तुम्हाला. वाचायचं कसं हे पण शिकवेन. अक्षर कशी काढायची हे पण शिकवेन, मला जसा वेळ मिळेल तसा. मी नाशिकमध्ये खूप कमी असतो. मी देशभर कार्यक्रम असतात माझे भाषणाचे, लेखनाचे, मी फिरत असतो नाही का. वेळ मिळाला की आपण असं झाडाखाली बसू, इकडे बसू तिकडे बसू, आणि तुम्ही पण आठवण करत राहायचं. आणि तुम्ही आज रात्री उद्या रात्री एक स्वप्न बघायचं, आणि मागे जे तुमचे टीचर बसलेत ना, दादा मागं बसलेला, त्याला सांगायचं. काय सांगायचं की मी अशा अशा पद्धतीनं एक स्वप्न पाहिलेलं आहे. तुम्ही काहीतरी ठरवल्याशिवाय तुमचा प्रवासच चालू होत नाही. प्रवास चालू कधी होतो? काहीतरी ठरवता. कोल्हापूर जाणं आहे, प्रवास चालू होतो. मुंबई जाणं आहे, प्रवास चालू होतो. नाशिक जाणं आहे, प्रवास चालू होतो. मग तुम्ही काही ठरवलंच नाही तर प्रवास कसा चालू होणार? तुम्ही आहे तिथेच बसणार. आणि एक सोपी गोष्ट लक्षात घ्या, या पृथ्वीच्या पाठीवर दर सेकंदाला 100पेक्षा जास्त जीव नवीन जन्माला येतात. त्यांना आपण व्हायरस म्हणतो, बॅक्टेरिया म्हणतो, अजून काहीतरी म्हणतो, पण ते जीव असतात. तेवढेच मरतात सुद्धा. आणि हा जो नेचर आहे सगळ्यांचा बाप, तो जन्माला घालतो ना, मारतो पण, जन्माला पण घालतो. हा जो निसर्ग आहे बाप आपला, आजोबा पंजोबा खपर पंजोबा, तो सगळ्यांना जीव देतो, पण चालण्यासाठी वाट कुणाला पण देत नाही. तो किती भारी आहे. तो जन्माला घालतो पण चालण्यासाठी वाट मात्र देत नाही. लय चिक्कू आहे तो, वाट देत नाही. तो वाघाला पण देत नाही, माणसाला पण देत नाही, अंबानीच्या पोराला पण देत नाही. अंबानीचा पोरगा असं म्हणू शकतो का, माय के कोख से बाहर आया, एक बड़ा रास्ता लेकर आया, एक्सप्रेस हायवे लेकर आया, म्हणू शकतो का? निसर्ग जन्माला घालतो पण चालण्यासाठी वाट देत नाही. ज्याला चालायचं असतं त्याने पहिल्यांदा एक पाऊल टाकायचं, छोटा रस्ता. 2 पावलं टाकले, अजून छोटा रस्ता. 3 पावलं टाकली, थोडा मोठा. तुमची वाट तुम्हालाच तयार करावी लागते. मी ATMचं कार्ड घालून तुम्हाला वाट देऊ शकत नाही, कारण चालायचं तुम्हाला. कळतंय? सगळ्या वस्तू उसनवारीवर घ्या, कर्जाने घ्या. कपडा घेतला, खायला घेतलं, पण वाट कोण देतं का कर्जामध्ये? म्हणतो का आपण बँकेत जाऊन मला एक वाट पाहिजे, देतो का कर्जाने? वाट मिळत नाही. आणि ज्याला वाट मिळत नाही तो चालू शकत नाही. जो चालू शकत नाही त्याची डेव्हलपमेंट होऊ शकत नाही.
ज्याची डेव्हलपमेंट होऊ शकत नाही तो जसा जन्माला आला तसा मरून जातो. तुम्ही येऊन गेला हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही स्वतः चालून तयार केलेली वाट असावी लागते. वाटा कुठेही प्रसादात मिळत नाही. ज्याला चालायचं आहे त्याला वाट त्याने तयार करायची. तुम्ही कोणत्या वाटेवरून जाणार आहात? माझ्या वाटेवरून जाऊ नका, कारण मी जाणार आहे कोल्हापूरला, तुम्ही जाणार आहे दिल्लीला. माझी वाट मुसलमानीवर घेऊन कसं चालेल बरं? अरे तुम्हाला दिल्लीला जायचं आहे ना आणि मी कोल्हापूरला जाणार आहे. माझी वाट तुम्हाला उपयोगी पडत नाही. किती सुंदर असू दे, टोल फ्री असू दे, पण माझी वाट तुम्हाला दिल्लीला घेऊन जात नाही, ती कोल्हापूरला घेऊन जाईल. त्यामुळे ठरवा पहिल्यांदा आज, सोचा नहीं तो अभी सोचो, जाने का किधर आहे. जर पोरगा ते ठरवायला उशीर करेल तर त्याचा प्रवास उशिरा चालेल. बरोबर आहे? जो लवकर ठरवेल त्याचा प्रवास लवकर चालू होईल. पण ते ठरवायचं आपल्यालाच आहे, कोणती वाट पाहिजे, तुमचं डेस्टिनेशन कुठे असणार आहे. जे पासिंग स्टेशन असतात त्याला डेस्टिनेशन म्हणू नका, क्योंकि बंबई नासिक के बाद आने वाली है. नासिक बंबई नहीं है, इगतपुरी भी बंबई नहीं है. आपका डेस्टिनेशन बंबई है तो बंबई तक चलते रहो. इगतपुरी इज नॉट मुंबई. समझ रहे हो? जाना किधर है भैया, किधर जाना है? चला मग पुन्हा कधी वेळ मिळाला तर. कळलं काय पण मी काय बोलत होतो ते? मी तर असं शिकलो बाबू. मी 4थीत असल्यापासून मजुरीला जात होतो. मला सगळे कामं येतात. नांगर मारायला, कोळं मारायला, बैलगाडी चालवायला, पाणी भरायला, झाडं तोडायला, रस्ता करायला, जनावरं फिरवायला, हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायला, बाइंडर म्हणून काम करायला, कंपाऊंडरचं काम करायला, हमाली करायला. असं एक पण काम नाही आहे की जे मला येत नाही. तुम्ही भाकरी पण करायला सांगा, सगळ्यात भारी भाकरी मी करू शकतो बायकोपेक्षा, कारण मी हे शिकलो जगण्यातून. आणि जगण्यातून हे जो शिकत जातो ना त्याला जगण्याची भीती कधीच नाही वाटत नाही, घाबरतच नाही तो. अरे ये भी करेंगे वो भी करेंगे, आई क्या क्या रखा है इसमें, डरने का नहीं, घबराने का नहीं, हारने का नहीं. हार एक कविता होती है, हार में कुछ भी नहीं होता. एक मानसिकता होती है हार और जीत, क्योंकि जिंदगी हार जीत के ऊपर होती है, उसकी सोचना चाहिए. ये ज्वार भाटा की तरह होती है. हिंदी पण कळते ना तुम्हाला? जास्त काय कळतं, हिंदी की मराठी? मराठी. मी मराठीत बोलू बरं झालं ना, कारण माझी हिंदी वाईट आहे तुमच्या लक्षात नाही आलं. चलो फिर मिलते हैं.